मध्ये बऱ्याच चुका झाल्या, आव्हान थोडं कमी होतं, त्या कारणास्तव मात्र तुम्हाला पराभवाचा धक्का सोसावा लागला. मॅन ऑफ द मॅच रोहित ठरला मॅन ऑफ द मॅच. 5 धावा देत 2 विकेट घेतल्या रोहितने. त्याला आपण मंचावरती आमंत्रित करूया. आणि जीवन कोंडिलकर, तुमच्या अकाउंटवरती 3,336 रुपयांचं पारितोषिक तुमच्या संघाला देण्यात आलेले आहे. पेड झालेत अनिल जोशी साहेबांच्या वतीने. मंदार राणेचा असा झेल होता तो की शोलेच्या ठाकूरने पण घेतला असता. रोहितला मॅन ऑफ द मॅच साठी आपण मंचावरती आमंत्रित करूया. सलामीची जोडी पाठवा. मॅन ऑफ द मॅच रोहित आणि अनिलजी जोशी साहेब यांच्या वतीने 3,336 रुपयांचं पारितोषिक जे आहे पुरस्कार तो सुपूर्द झालेला आहे जनमान पोशीर टीमसाठी. हॅलो, मॅन ऑफ द मॅच रोहित. भाई गडगे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यावा. रोहितला, ज्याने दुसरं षटक टाकलं, 5 धावा देत 2 विकेट त्याने घेतल्या, तो ठरला या मॅचचा हिरो. मॅचला सुरुवात होईल. गावदेवी भडवल आणि त्यांच्या विरोधात खांडस. 5 षटकांचा सामना आहे. फास्ट खेळा ही नम्रतेची विनंती. अभिनंदन रोहित, वेल डन, कॉंग्रॅच्युलेशन्स. महत्त्वाच्या मॅचमध्ये रोहितने मॅन ऑफ द मॅच पटकावले. भाई गडगे यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच आपण सुपूर्द करतोय. अभिनंदन करूया त्याचं देखील. आणि आता शुभेच्छा देऊया दोन्ही टीमला, खांडस आणि त्यांच्या विरोधात भडवळ. इट्स ओव्हर टू संदीप सर. चला जाऊया मॅचकडे. अर्थातच फर्स्ट राऊंडची तिसरी मॅच भडवल आणि खांडस. आणि जाऊया पहिला बॉल यावेळी ज्यावेळी पडला जातोय त्यावेळी मात्र टायमिंग लागलाय 12:38. विपुल या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहे. भडवल टीम आपण पाहतोय मनोज आणि प्रथमेश ही जोडी मैदानात आहे. पहिला बॉल यावेळी विपुलच्या माध्यमातून डॉट आलाय. चांगली सुरुवात पाहायला मिळते ती मात्र खांडस टीमची. राईट अप ओव्हर द विकेट आणि तदनंतर सातत्यपूर्ण डॉटची संगता करतोय गोलंदाज आपण पाहतोय खांडस टीम. बहुतांशी बऱ्याचशा विभागात जर विचार करायला गेला क्रिकेटच्या माध्यमातून कमतरतेत पाहायला मिळते, परंतु आज या वाकसकरांच्या मैदानावरती ते सज्ज झालेत. समोर आहे तितकाच अनुभवी टीम जरूर पाहायला मिळते. भडवल चांगला बॉल, सातत्यपूर्ण मी म्हटलं होतं की निर्धाव बॉलची फेकी यावेळी केली जाते गोलंदाज विपुलच्या माध्यमातून. समोरचा फलंदाज मनोज यावेळी आपण पाहतोय सध्या बॅटिंग लाईन वरती आहेत.
विचार विनिमय मॅन्डेटरी पॉवर प्लेचे पहिलं षटक. गोल्डन स्पॉटवरती बॉल होता, अगदी अचूक फेकला, ऑफस्टम्पच्या बाहेर फेकण्याचा प्रयत्न. तदनंतर आपण पाहायला गेलं तर एक टोच्या पद्धतीत बॅटिंग लाईन जरूर साकारली. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने या ठिकाणी 4 बॉलचा तरार संपलाय. श्री गणेशा धावसंख्येचा पाहायला मिळाला. सुरुवातीला 3 बॉल डॉट फेकली गोलंदाज विपुलने. तदनंतर कुठेतरी 4थ्या बॉलवरती या 2 धावा जरूर अर्जित झाल्यात बडवल टीमच्या धावफलकावर. फटका सजवला जातोय अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन, जिथे बॉल ट्रॅव्हल होईल आणि बॉल जाईल तो मात्र सीमारेखा पार. येतील त्या 4 धावा. 4 धावेंच्या मदतीने टोटल पुढे सरकली जाऊन पोहोचली ती अद्यापपर्यंत 6 या आकड्यावरती. पहिले 3 डॉट, त्यानंतर 2, त्यानंतर चौकार. पहिले 3 बॉल विपुलचे जरूर होते, परंतु आता पुढचे 2ही बॉल बॅटिंग करणारा मनोज ज्याचे पाहायला मिळालेत. लास्ट बॉल फर्स्ट ओव्हर, शेवटचा बॉल शिल्लक आहे विपुल या गोलंदाजाचा. सामना पुन्हा एकदा करेल तो मनोज. फटका खेळण्यासाठी सज्ज होता, बॅटची कडा घेतली होती. स्लिपच्या खेळाडूच्या हातामध्ये हा बॉल जरूर पाहायला मिळाला. डॉटची सांगता होईल. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला आणि इथे मात्र 4 डॉट आणि 2 एक चौकार अशा पद्धतीने धावसंख्या टोटल जाऊन पोहोचले 6 या आकड्यावरती. पहिलं षटक या ठिकाणी समाप्ती पथावरती. कम ऑन डेज. गोलंदाजी आपण पाहतोय फार चांगल्या प्रकारे पाहायला मिळते. ती खांडस टीम कडून अद्यापपर्यंत इकॉनॉमिकल स्पेल हाताळले जात आहेत. कारण एकीकडे पाहायला गेलं तर विपुल ज्या पद्धतीत गोलंदाजी करून गेला, एक मोठा फटका त्याला जरूर लगावला, परंतु तदनंतर 22 आता गोलंदाजीला अचूक टप्प्याची गोलंदाजी आहे. अगदी यष्ट्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न ते करतायत. पहिल्या बॉलवरती तसा झालेला आहे, परंतु थोडा यष्ट्यांच्या बाहेर बॉल पंचांना निरीक्षणात्मक आला आणि तदनंतर डॉटची संगदा 22च्या माध्यमातून. चांगला फटका, अगदी बॅटिंग लाईन स्वीप केलाय. बॉल डीप एक्स्ट्रा रिजन मध्ये 4 धावेसाठी कन्वर्ट होतील त्या मात्र 4 धावा. चौकार. आणखी एक चांगला स्ट्रोक यावेळी पाहायला मिळतोय. अर्थातच येतोय तो प्रथमेशच्या बॅटमधून. पहिल्या षटकात प्रथमेशला कोणत्याही प्रकारची संधी नव्हती, परंतु यावेळी मात्र आता प्रथमेश जसं षटक संपलं, पहिला बॉल त्याने जजमेंटली ड्रॉ घेतला होता, परंतु तिथे मात्र फटका फसला होता आणि तदनंतर आता मोठे 2 स्ट्रोक यावेळी जरूर पाहायला मिळत आहेत. प्रथमेश नावाचे वादळ सध्या मैदानावरती पाहायला मिळत आहे. असं वाटलं होतं की ज्या पद्धतीची विपुलची गोलंदाजी होती, धावा कमतरतेत देतील खांडस टीम, परंतु आता या 2 मोठ्या फटक्याने प्रथमेशने सिद्ध केलं आहे की अजूनही या मॅचमध्ये भरपूर काही आहे आणि अजून वेळ गेलेली नाही आहे आणि तीच वेळ तो आणण्याचा प्रयत्न करतोय. आणि इथे मात्र धावा टोटल जाऊन पोहोचल्यात 16 आकड्यावरती. 9 बॉलचा थरार अद्याप संपलाय. मॅचकडे वळूयात. अर्थातच एक सेन्सिबल क्रिकेट सध्या मैदानात पाहायला मिळत आहे. दोन्ही टीम अगदी शांतमय वातावरणात या स्पर्धेचा आनंद जरूर घेत आहेत. प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय अजूनही खिलोना आहे, फार महत्त्वपूर्ण आहे. फटका उचलण्याचा प्रयत्न, गॅप सिलेक्शन फार चांगलं आहे. आउटफील्ड फाट झाली, क्षेत्ररक्षक पळतोय, बॉल होतोय फरार, येईल तो मात्र इथे दर्जेदार चौकार. कम ऑन डीजे.
ट्रॉफी आणि या आमदार ट्रॉफीचं दमदार नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. जनमान क्रिकेट संघाचे सगळे शिलेदार या ट्रॉफीला यशस्वी करतायत, परंतु इथे मात्र माटार कोणतंही थांबण्याचं नाव घेत नाहीये आणि त्याचं नाव आहे ते मात्र प्रथमेश. आला, परंतु तदनंतर भावेच्या गोलंदाजीवरती प्रश्नचिन्ह त्याने निर्माण केला आणि प्रथमेश सांगतोय की मी का प्रथम स्ट्राईक घेतली नाही, कारण ही तीन नॉन स्ट्राईकला राहून दुसऱ्या षटकासाठी आला आणि 4 मोठे स्ट्रोक. आणखी एक चांगला फटका, बॅटची कडा घेऊन आपण पाहतोय बॉल हवेत होता, क्षेत्ररक्षक धावतोय, एक धाव तर कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेच्या मदतीने या ठिकाणी दुसऱ्या षटकाचा खेळ संपला. टोटल जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 28 या आकड्यावरती. 28 रन्स ऑन स्कोरबोर्ड विदाउट लॉस. विपुल पहिलं षटक विपुलने विकलं होतं. अवघ्या 6 धावा त्याने खर्च केल्या. भावेश गोलंदाजीला आला, पहिल्या बॉलवरती डॉटची फेकी करत असं दाखवून दिलं होतं चित्र की आता या धावा कमतरतेत येतील, परंतु प्रथमेश नावाचं हे वादळ ज्याने अगदी मोठे स्ट्रोक घेतले आणि वैयक्तिक धावा संख्येचा जर तुम्ही विचार करायला गेलं तर वैयक्तिक 22 धावांवरती तो अद्यापपर्यंत खेळतोय. 6 बॉलचा त्याने सामना केलाय. फटका टॅप करून आलाय. अगदी मित्र म्हणाल मिड विकेट कडे बॉल जरूर पाहायला मिळाला. एकच धाव मनोजच्या बॅटमधून. हे समीकरण फार महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. तुम्ही ज्यावेळी बॅटिंग करत असताना त्यावेळी आपला समोरचा बॅटर म्हणजे आपलाच तो काय करतोय आणि त्याच्यावरती कसं कॉन्सन्ट्रेट करायचं हे फार महत्वाचं आहे. सध्या मी तर म्हणेल या बॉलवरती मोठा फटका येऊ शकत होता अगोदरचा, जिथे मात्र मनोजने केवळ एकच धाव घेतली, सिंगल रोटेट केली आणि त्याने संधी निर्माण करून दिले प्रथमेशला. परंतु आता गोलंदाज आहे विपुल, ज्याचा एकही बॉलचा सामना अद्यापपर्यंत प्रथमेशने केलेला नव्हता, परंतु इथे पहिला बॉल विपुलचा त्याला थोडा डॉट अतिरिक्त थोडा बाउन्स केला, ऑन केलं गेलं असेल. चांगला फटकवण्याचा प्रयत्न, जागा बनवली, अगदी जातं फिराव तसा गोल संपूर्णपणे फिरला आणि यावेळी मात्र इथे येतोय डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 डॉट आलेत. चांगला फटका, जागा बनवली खेळण्यासाठी. इथे मात्र बॉल कॅरी करण्यासाठी क्षेत्ररक्षक चुकी करताना जरूर दिसून आला. या 2 धावा जरूर कंप्लीट होतील आणि या 2 धावीच्या मदतीने धावफलक पुढे सरकत जात आहे. अर्थातच जाऊन पोहोचलाय 31 या आकड्यावरती. 31 रन्स ऑन स्कोरबोर्ड विदाउट लॉस. तिसरं षटक यावेळी प्रगतीपथावर आहे. आदरणीय मयूरदादा गाडे यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. फटका उचललाय अगदी सिली ऑफ रिझन मध्ये हा बॉल आणि इथे आता परतावं लागेल ते फलंदाज मनोजला रनआउटच्या स्वरूपात. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय तो गोलंदाज विपुलने आणि यावेळी मात्र पहिली विकेट गारद झाली ती बडवल टीमची. कमांड डेझर
कांडस टीम आर्ग्युमेंट नकोय प्लीज, विनंती आपणासाठी. मयूरजी गाडे आणि निलेशजी मिसाल कोलिवली ग्रामस्थ आपणास विनंती की आपण मंचावरती या. आपलं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. मयूरजी गाडे वाकस आणि निलेशजी मिसाल कोलिवली, चला या मान्यवरांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. करणारा व्यक्तिमत्व अर्थातच चिराग फाउंडेशनचे, चिराग असोसिएटचे फाउंडर आदरणीय मयूरजी गाडे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. विनंती असेल आपण मंचावरती या. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. आणि त्याच समवेत निलेशजी मिसाल यांचं सुद्धा आगमन होत आहे. इंजिनियर अगदी मी तर म्हणेल खांद्यांवरती हातात हात गाळून खांद्यावरती हात ठेवून चांगली एंट्री चालू आहे. या आपण मंचावरती आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. फार चांगलं मोलाचं सहकार्य या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून लाभलं गेलं आहे. मयूर दादा गाडे, चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी आपण पाहतोय. एक धाव. काय मॅच झाली होती खरं म्हटलं गेलं तर आजच्या या पोल मधली. वेणगावच्या विरोधात वेणगावला परास्त व्हावं लागलं. सुरुवात फार चांगली होती. विपुल यावेळी एक चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत असताना इथे 3 षटकांचा खेळ समाप्ती पथावरती आला आणि टोटल आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत 32 या आकड्यावरती. सतीश आईनकर यांच्याकडून राहुलच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज. कैलासजी दलवी यांना विनंती की आपण मंचावरती या. वाईडचा इशारा. चांगला फटका. यावेळी 4 धावा जरूर आल्या. त्या 4 धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकले, जाऊन पोहोचले ती 37 या आकड्यावरती.
37 रन्स ऑन स्कोर बोर्ड. या 4 धावा जरूर आल्यात. अगदी चांगली बॅटिंग लाईन सेकंड ओव्हरमध्ये आपण अनुभवली, परंतु आता या ठिकाणी राहुल आपण पाहतोय. राहुलच्या विकेटसाठी 500 रुपयांचे कॅश प्राइज आहे. सतीश आईनकर. चांगला बॉल, बॅटची कडा घेतली होती, परंतु एकदम कीपर पाहायला गेला तर लांब होते. क्लोज किपिंग असती तर बहुतांशी ते बॅटरला परतीचा प्रवास करायला भाग पडला असतं, परंतु यावेळी एक चांगल्या गोलंदाजाची वर्णी सध्या मैदानात जरूर पाहायला मिळते. अगदी विपुलने 2 षटके फेकली आणि इकॉनॉमिकल स्पेल त्याने हाताळलं, जिथे पहिल्या षटकात 6 रमेशजी भोईर यांच्याकडून 6 षटकार जो बॅटर ठोकेल त्याच्यासाठी 11,000 रुपयांचे कॅश प्राइज. मला वाटते पहिला षटकार येतोय का इतक्या उंचीवरती या रजनीमध्ये हा बॉल पाहायला मिळाला आहे. बॉल कॅरी करायचा होता, झेल तर झालाच नाही, परंतु बॉल वन बाउंड चौकारात सुद्धा कन्वर्ट झालाय. पहा, षटकार झाला नाही, कॅच उडाली होती, ती घेण्याचा प्रयत्न 2-2 खेळाडूंमध्ये तुतुमयमयचा खेळ सुरू झाला आणि या खेळामध्ये बाजी मारली ती मात्र बॅटरने. अगदी चौकाराला 4 धाव्यांच्या मदतीने टोटल पुढे सरकली, जाऊन पोहोचली ती अद्यापपर्यंत 41 या आकड्यावरती. एक्केचाळीस धावा धावफलकावरती आहेत. 4थं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती आहे. राहुल नावाचा हा गोलंदाज वाईट फेकला, चौकाराला डॉट आला, चौकाराला इथे चांगला फटका. पुन्हा एकदा आपण पाहतोय डीप एक्स्ट्राकडे बॉल ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक तैनात होईल, तोपर्यंत मात्र या 2 धावा येतील. चला पुढे जाऊयात आपण. स्वर्गीय मंगेश शिलेमन धोत्रे आणि त्यांच्या विरोधात सोमजाई घोणगे टीम. टॉससाठी यायचंय आपण. चांगला बॉल, अतिशय वेगवान बॉल होता आणि तदनंतर बॅटरला इथे फली साकारण्यात तितकीच दिरंगाई पाहायला मिळाली. डॉट बॉलची संगता, लास्ट बॉल या षटकाचा आपण पाहतोय. शेवटचा बॉल आहे गोलंदाज राहुलचा. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 43 आकड्यावरती. 43 रन्स. चांगला बॉल. काय मैदानात मॅच चालू असते, 11 ते 11 दुने 22 असे खेळाडू असतात, परंतु जवळजवळ पाठी रके 22,000 समीकरण आहे आणि असणंच आहे. गावच्या प्रतिष्ठेसाठी सगळा मोठा प्रश्न असतो, त्यामुळे मैदानात हे सगळं चालतं. हा, दरम्यान आपण पाहतोय आमचे चिराग असोसिएटचे प्रोप्रायटर मयूरजी गाडे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मयूरजी गाडे या आपण या स्पर्धेसाठी महत्त्वपूर्ण या ठिकाणी मदत जरूर त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. मयूरजी गाडे सर. तदनंतर या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय भाई गडगे उपस्थित आहेत, यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. भाई गडगे. त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय इथे षटकार जरूर आलाय. त्याच समय त्या ठिकाणी आदरणीय पंकजी पवार गुंडगे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल.
स्वर्गीय मंगेश इलेव्हन धोत्रे टीमचे कॅप्टन. चला आपला प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. चला गणेशजी रसाल आपला कॅप्टन पाठवा. शेवटचं षटक आपण पाहतोय या इनिंगचं. करण षटकाराने सुरुवात केली होती या षटकाला, परंतु एक धाव आली या बॉलवरती. टोटल पुढे सरकले जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत अर्धशतक, अर्थातच 50 या आकड्यावरती. गोलंदाजी सुद्धा तेच तर्रार खांडसकरांची पाहायला मिळाली. अगदी चांगली गोलंदाजी आहे, परंतु ज्या धावांपर्यंत या ठिकाणी रोखायचं होतं ते मात्र रोखता आलं नाहीये. मयूर गाडे, चिराग असोसिएटचे प्रोप्रायटर मयूरजी गाडे यांच्याकडून मात्र चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक जो बॅटर आजच्या रात्रीमध्ये ठोकेल त्याला या मॅचसाठी का सर रात्रपर्यंत या मॅचसाठी सॉरी माफी असावी, अगदी या मॅचसाठी चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक जो ठोकेल त्याच्यासाठी मयूरजी गाडे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज. फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक तैनात होईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण झाले आणि या 2 धावेंच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 53 आकड्यावरती. 53 रन्स ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. सोमजाई गुंडगी टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय स्वर्गीय मंगेश इलेव्हन धोत्रे. गणेश रसाल. चला आकाश उपलब्ध झाले. चला टॉस करून घ्या आपण. मयूरजी गाडे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. अनुश्री इलेव्हन धोत्रे टीम. चांगला स्ट्रोक यावेळी मात्र फार चांगले बॅटिंग लाईन मैदानात पाहायला मिळाली. अगदी एक तडाखेबाज बॅटर आपण पाहतोय. प्रथमेश फार चांगले वादळ मैदानावरती गाजताना दिसून आलं. कमी बॉल परंतु मोठी फटकी त्याच्या बॅटमधून आपण अनुभवलेत. आता या षटकाराच्या मदतीने टोटल पाहूया किती झाली. स्कोर कार्ड मात्र आमच्यापर्यंत पोहोचेल. जाऊन पोहोचले ती 59 आकड्यावरती. विजयासाठी येणारे 30 बॉल आणि 60 धाव संख्येची गरज आहे. बॉल द्या, बॉल तो जुना बॉल पाठवा. दादा ज्याच्याकडे बॉल गेलाय तो कॅमेऱ्यात कैद झालाय. पाहिजे तर हायलाइट करा केटीसी लाईव्ह. बॉल घेणारा साफ स्पष्ट दिसतोय त्यामुळे म्हणून मी सांगितलं. ते काय केटीसी ला सांगायला नको, लगेच व्हायरल करतील.
हा चिठ्ठ्या बनवतो आता. एक महत्वपूर्ण अनाउन्समेंट आहे. कॉमेंटेटर, अंपायर आणि केटीसी लाईव्ह. कॅमेरे किती चालू आहेत केटीसी लाईव्ह? 3 कॅमेरे आहेत. अरे डीजे पण का? मंडप मंडप नाही. स्कोरर पण असेल. स्कोरर पाहिजे. नाही नाही ते नाही. अरे बाबा असं काही होणार नाही बाबा. अरे मी तर म्हणतोय आपण खरोखर भाग्यवान आहेत की या अशा आयोजनात आपण आपल्यासाठी खास लकी ड्रॉ आहे. मी इतर ठिकाणी पाहिले प्रेक्षकांसाठी असायचं, तिथे आम्हाला कधीच इन्व्हॉल्व केलं जात नव्हतं. हा क्या बात आहे. जरा नाही नाही आयोजनासाठी जोरदार टाळ्या तर करू द्या. खरोखर लाजवाब आहे. चला विशाल तुम्ही चिठ्ठ्या बनवायला घ्या. स्कोरर आहात तुम्ही, काही हरकत नाही. आज कूलर आहे, उद्यासाठी शूज आहे. कॉमेंटेटर आणि याच्यासाठी उद्या बाबू शाकी बल्ले बल्ले. हा अंपायर, कॉमेंटेटर आणि केटीसी लाईव्ह. आता काय माहितीये का, केटीसी लाईव्हची टीम जास्त आहे आमच्यापेक्षा. हा मेन प्रॉब्लेम आहे. सगळ्यात महत्वाची आहे खरोखर आहे. मी बाकीच्यांचं मला माहित नाही, परंतु जय हनुमान क्रिकेट संघ वाकस मला या गोष्टीचा आज सार्थ अभिमान आहे की आजपर्यंत 15 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कॉमेंटेटर साठी तरी अंपायरसाठी तरी कोणी लकी ड्रॉ ठेवला नव्हता, परंतु आज तुम्ही ठेवलाय. त्याबद्दल तुमच्या या कार्याला सॅल्यूट आहे. बक्षीस लागो न लागो हा फार मोठा विषय आहे, परंतु ठेवलं हे आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. उद्या शूज आहेत, नाही आज कूलर आहे. अनुश्री 11 धोत्री टीम आणि त्याच्या विरोधात सोमचा एक गुणगी टीम. आपण आयोजकांशी त्वरित संपर्क साधायचा आहे. मोहन मामा आपलं काम स्टेजवरती आहे. आपण त्वरित स्टेजवरती या, आपलं कार्य उरकून. मोहन मामा सध्या वेळ झालाय आपला, या लवकर. डायरेक्ट किटली घेऊन या. चौकार पहिल्याच बॉलवरती आलेला. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा बाउन्स झालेला, वाईट बॉल, पंचांचा इशारा. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवरती चौकार. विपुल आणि राहुल ही आघाडीची जोडी आहे. खोला ते ऑन साइडला चेंडू टर्न केलाय, डीप मध्ये काऊ फेसला, फक्त सिंगल. सतीश आयनकर यांच्या वतीनं राहुल यांच्या प्रत्येक षटकारासाठी 500चं पारितोषिक आहे. धावत संख्या ती 5 वर 6 झालेत. ओ लॉफ करतात, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर. फटका राहुलचा चालला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
खाली राहिलेला अपेक्षा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार. एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल इथून फेकलेला आहे मनोजनं. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी राहिलाय. पवत ट्रॅकिंग एंडला राहुल. दूर शरीरापासून डॉट बॉल. डॉट बॉल इथून आलेला. पहिल्या षटकाचा डाव इथून अटपतं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 12 या धावसंख्येवरती. म्हणजे प्रति षटकामागे 60 जर बनवायच्या, प्रत्येक षटकामागे 12 इथून करायच्यात. धावसंख्या 12 वरती आहे. 24 बॉलचा खेळ बाकी राहतोय. 24 चेंडूंमध्ये 48 धावसंख्येची गरज आहे. धोत्रे संघाचे कर्णधारांना विनंती की आपण आयोजकांशी ताबडतोब संपर्क साधा. धोत्रे टीमचे कर्णधार आपण मॅनेजमेंट टीमच्या सदस्याशी आपण संपर्क साधायचा प्लीज. दुसरं षटक. चला थोडं फास्ट खेळा प्लीज. दुसरं षटक मयूर आलेत सेकंड ओव्हर मध्ये. विजयासाठी आणखीन 48. बॅकफुटला जाऊन फक्त स्लाइस केला शॉर्ट थर्ड मॅन मध्ये. चांगली फिल्डिंग. फक्त 1 रन 1च्या मदतीने संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली ती 13 या धावसंख्येवरती. दुसरं षटक सुरू झालेलं. 60चं टोटल टार्गेट. पहिल्या ओव्हर मध्ये 12. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात. मयूर आलेत बॉलिंग मार्क वरती. पहिली सिंगल. चला चला थोडं फास्ट केला बडवल टीम प्लीज. धावसंख्या 13. अधिकचा टाइम घेऊ नका ही विनंती आम्ही आपल्याला करत आहोत. 60चं टार्गेट आहे. आतापर्यंत 13 झाल्यात. 47 अजून बनवायचे. शरीरापासून दूर आहे. लगेचच कॉल दिला वाईड बॉलचा. 1 एक्स्ट्रा रन. धावसंख्या 14. अगदी काही क्षणातच आपल्या समोर लकी ड्रॉ जरूर पाहायला मिळेल. चांगला फटका. यावेळी मात्र पॉइंटला क्लिअर करतोय. बॉल मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातात. थर्ड अंपायरला रेफर करण्यात आलेला आहे. डीप कव्हर पॉइंटला चेंडू निघाला होता. त्या ठिकाणून थोडासा कमी गतीने आलेला थ्रो त्याचाच फायदा उचलण्याचा प्रयत्न कदाचित अंगलट येतोय का त्यासाठी पंचांना रेफर करण्यात आलेला. स्ट्रायकिंग एंडला थ्रो. पावत बॅट ग्राउंडिंग झाली आहे का. बॅट्समन सेफ. रन कंप्लीट होत आहेत 3 आणि या 3 धावसंख्येच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचलेली आहे ती 17 या धावसंख्येवर.
17 झाल्यात. गोलंदाज मयूर स्विच करण्याचा प्रयत्न, पाठीमागे निघालाय चेंडू. कुठली रन या बॉल वरती मिळत नाहीये. डॉट बॉल. टीमची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली ती 17 वर. टोटल 60चं टार्गेट आतापर्यंत 17 बनलेल्या. 12चा आस्किंग रन रेट. चला अधिकचा टाइम आपण घेऊ नका हीच विनंती आम्ही आपल्याला करत आहोत. लकी ड्रॉ खास करून ऑफिशियल, संपूर्ण ऑफिशियल टीम साठी, अंपायर्स, कॉमेंटेटर, लाईव्ह टीम, स्कोरर यांच्यासाठी ऑफिशियली आपण पाहतात लकी ड्रॉ ठेवण्यात आलेला. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान या स्पर्धेमध्ये आपण लकी ड्रॉ पाहिला होता. प्रवीण टेंबे यांना, समालोचक प्रवीण टेंबे यांना पहिली बाईक, आणि जय पवार जे ऑफिशियल पंच होते त्यांना अंपायरची लकी ड्रॉची बाईक मिळाली होती. या अनोखी संकल्पना सातत्याने त्या स्पर्धेमध्ये आपण पाहत असता. कर्जत तालुक्यामधील तर प्रथमतःच हे चित्र आपल्याला पाहायला मिळतात संपूर्ण ऑफिशियल टीम साठी लकी ड्रॉ. एकोणीस झाल्यात. स्विच केला, फक्त स्विच नाही तर स्वीट हिट केला. बॉल सीमा पार, चौकार. या स्पर्धेमध्ये लकी ऑफिशियल साठी आजच्या दिवसासाठी कूलर ठेवण्यात आलेली आहे आणि उद्या स्पोर्ट्स शूज ठेवण्यात आलेले आहेत. कदाचित नवनाथजी बागडे यांची जी स्पर्धा आहे त्यामध्ये आपल्याला LED TV पाहायला मिळू शकते जर संदीप गायकवाड यांच्या मनात आलं तर. अजून काही पाहायला मिळू शकतं. फ्रीज, सायकल. 23 झाल्यात. फुलटॉस आडवा बाटनं पाडल स्वीप करण्याचा प्रयत्न. रन साठी जागा बनवली आहे. सिंगल तर आतापर्यंत कंप्लीट, फक्त 1 रन या बॉलवरती. टीमची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 24 या धावत संख्येवरती, जिथे 60चं टार्गेट चेस करायचं. प्रति षटकामागे 12 बनवायच्या आहेत आणि 2 ओव्हरमध्ये झालेल्या धावा 24 विजयासाठी. 18 बॉलचा खेळ बाकी, 18 मध्ये 36 धावत संख्येची गरज. लकी ड्रॉ, लकी ऑफिशियल बघूयात कोण आहे, आणि जो 1 मिनिटाच्या आतमध्ये हजर असेल त्यालाच मिळेल. म्हणजे जर संदीप गायकवाड सर यांना लागलं तर 1 मिनिटाच्या आतमध्ये आला नाही तर कॅन्सल. बघा लकी ड्रॉ आपण करत आहोत. पाहूयात कोण होईल कूलरचा मानकरी. नावच एवढी टाकलेत त्यांनी. तर या ऑफिशियल मधील लकी ठरलेला संदीप बोराडे नसून सचिन मिरकुटे ठरलेला आहे कूलरचा मानकरी. आणि बघा सचिन मिरकुटे कूलरचा मानकरी ठरलेला तर त्याने किती व्यवस्थितरित्या झूम केलेलं आहे. बघा बघा नाव बघा. संदीप गायकवाड सर नक्की नाव चेक करा. हा हे फार महत्वाचं आहे संदीप सर. नाही दुसऱ्या बनवल्या जातील. हे तुम्ही असं करायला लागलं चुकीचं आहे. हा हे मधल्या मध्ये काय झालं. नाही हा ट्रायल होता. हे ट्रायल झालंय. चला मॅच थांबू नका प्लीज. ना ट्रायल बॉल होता. होणार आहे ड्रॉ, काळजी करू नका. थांबा. नाही ड्रॉ असा डायरेक्ट होईल इथे समोर. तिसरं षटक 18 मध्ये 36. लेग स्टिकच्या भरपूरच बाहेर आहे. व्हाईट बॉल. हो व्हाईट बॉल. पिसं फुटायला सुरुवात झालेली आहे अंपायर्सला देखील. आता 1 रन या बॉलवरती मिळते. सचिन मिरकुटे आपल्याला कूलर दिली असती परंतु हा ट्रायल होता. हाफ ट्रॅकर ऑन साइडला सहजतेने टर्न केला. फटका साडला विपुलचा. फाईन लेग सीमा पार. धावा 4 चौकार.
थँक्यू थँक्यू. आमचे 4 स्कोरर होते. 4 स्कोरर मध्ये कॉम्प्रो देखील झाला होता. जर का 4 मध्ये एकाला जरी लागली तर तीच कूलर आयोजकांना वापस देऊन 4,000 घ्यायचे, 1,000 वाटून घ्यायचे. एकोणतीस झालेलेत. आमचे अगदी जवळचे मित्र मनोज जोमटे हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. फार कमी वयामध्ये अशाची उंच शिखरं गाठणारे आमचे मनोज जे मॅचचा आनंद घेत आहेत, ज्याने देखील आमच्या समवेत बऱ्याचशा स्पर्धेमध्ये समालोचन देखील केलेलं आहे, ते आनंद घेतात. हार्दिक स्वागत आहे आपलं. 60चं टार्गेट असं वाटलं की कुठंतरी या गुलाबी दंडीमध्ये कदाचित पहिल्या सत्रामध्ये 60 बनवल्यात, म्हणजे अंतिम लढतीमध्ये कदाचित वन साइडेड मुकाबला पाहायला मिळेल. परंतु तसं काही चित्र घडत नाहीये, कारण खांडस संघ मैदानाच्या आतमध्ये काही करू शकतात. हो, स्विचिट पाठवला सरळ. थर्ड मॅन सीमा पार. धावा 4 की 6. बघावं लागेल पंचांचा इशारा. चौकार. धन्यवाद धन्यवाद. गायकवाड सर, ट्रायल होता. चिट्ट्या अजून लकी ड्रॉ ऑफिशियल होणं बाकी आहे. बॉल द्या. मॅनेजमेंट टीम बॉल द्या. तो बॉल बोलतोय माझं नाव नाही टाकलं म्हणून मी चेंडू नाही देणार. परत करावं लागेल आता. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे ती 33 या धावसंख्येवरती. 2025चा पर्वाचा आनंद तुम्ही घेतात आणि याच 25च्या पर्वामध्ये 2026च्या टुर्नामेंटचे देखील अनाउन्समेंट आपण आता काही क्षणामध्ये करणार आहोत. वेगवाने चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली 33 वर. अजून विजयासाठी 15 चेंडूंमध्ये 27 धावसंख्येची गरज आहे. काय बॅटिंग केलेली आहे. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजून उभे आहेत. स्विच इट करण्याचा प्रयत्न सातत्याने टर्न करत होते. डॉट बॉल. विपुल आणि राहुल ज्या मैदानाच्या आतमध्ये खेळतात, विपुल आणि त्याचबरोबर राहुल हे दोन्ही आघाडीचे फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. अजून दिनेश येणं मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. एक विध्वंसक फलंदाज आहे दिनेश. प्रथमेशला सफलता अजून मिळालेली नाहीये. धावसंख्या 33. लॉफ करतात. आता झेलची शक्यता. ब्रेक थ्रू इथून मिळतोय. आताचा पिसारा फुलवला होता आणि अखेर पकडलाय पहिला झेल. फलंदाज बाद. धावसंख्या 33 वरती विजयासाठी 27 बॉल आता बाकी राहिलेले 13 चेंडूंमध्ये 27. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये करण आलेत. 3ऱ्या क्रमांकावरती करण. 13 मध्ये 27. या बॉलवरती मोठा फटका. किती राहतील अंतिम 2 षटकामध्ये पाहणं गरजेचं आहे. कमबॅक तर आपल्या टीमला प्रथमेशनं करून दिलंय. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आहे. ओव्हर कंप्लीट झाले. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 1 गडी गमावत 33 धावा. विजयासाठी आता 12 चेंडूंचा खेळ बाकी राहिलेला. 12 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या त्या 27. 12 बॉल आणि विजयासाठी 27 धावसंख्येचं टार्गेट. शंकर मामा, मोहन मामा, आपणासाठीची विनंती केली आहे, त्या विनंतीला मान द्या. तुम्हाला चहाची ऑर्डर केले ऑनलाईन, ती पण
33 झालेलं 12 बॉल मध्ये 27. फास्ट खेळा प्लीज. अजून फ्रेश लॉटची एक मॅच बाकी आहे, त्यानंतर सेकंड राऊंड, थर्ड राऊंड. गोलंदाज तयार. लॉफ करण्याचा प्रयत्न, जेलची शक्यता. स्वतः गोलंदाज धावत होते. सहजतेने 2 धावा इथून पूर्ण केल्या जात आहेत. 12 बॉल मध्ये 27 टार्गेट. आता 11 मध्ये 25. मॅच बनेल आता, यातील काही शंका नाही आहे. आता राहुलला हात खुले करावे लागतील. विपुलनं जबरदस्त बॅटिंग केली. आता राहुलला इथून फटकेबाजी करावी लागेल. कॅप्टन आहे स्वतः टीमचा आणि त्याच राहुलला मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग करावी लागणार आहे. 12 मध्ये 27 करायचे होतं. पहिल्या बॉलमध्ये 2 धावा आलेल्या. तर 11 चेंडूंचा खेळ बाकी. 11 मध्ये 25 धावा संख्येची गरज. ऑफ करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज. हो, वॉट अ कॅच. कपिल झोमटे पोचलेत आणि त्यानंच पकडली आहे ही जेल. फलंदाज इथून बाद. 10 बॉल 25. अठ्ठेचाळीस संघांना आपण सहभाग दिलेला आहे आणि टॉप 6 मध्ये जाणारे जे संघ आहेत त्यामध्ये लढत कशी असणार आहे हे काही क्षणामध्ये ड्रॉ आपण या ठिकाणी करणार आहोत. छत्तीस धावा 36. गोलंदाज तयार. फुल टॉस आहे. सरळ खेळलं तर हॅमर कर. फेअर बॉल. चौकारीतून मिळतोय. 4च्या मदतीने संघाची धावसंख्या 40. विजयासाठी 20 धावसंख्येची गरज आहे. एज लागून पाठीमागे बॉल. फर्स्ट स्लिप मध्ये गुड फिल्डिंग. टर्न झाला होता समोरून चेंडू. चांगली फिल्डिंग. फक्त 1 रन या बॉलवरती. टीमची धावसंख्या 41 धावा. विजयासाठी 19 बनवायच्या 8 मध्ये. फुलटॉस आहे. ऑन साइडला खेळतात. क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आला. वेगवान थ्रो होतोय सरळ बॉलर एंडला. फक्त 1 रन या बॉलवरती मिळते. धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोचलेली आहे ती 42 वर. विजयासाठी आता 18 करायच्यात. विजयासाठी 18. 7 बॉल मध्ये 18 फ्रॉम अपकमिंग 7. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 मध्ये विजयासाठी 18. 7 बॉल 18 धावा. वेगवान चेंडू. डॉट बॉल. आता उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. 6 चेंडूंमध्ये 18 धावसंख्येची गरज आहे. चला, जो ड्रॉ होता तो करून घेऊयाच. थांबायचं. मॅच संपल्यावर 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 बॉल मध्ये विजयासाठी 18 धावसंख्येची गरज. मोहन मामा दळवी. चहा जर असेल
चहा किंवा कॉफी डिमांड वाढलेला आयोजकांकडून, कारण आज सर्व एंट्री फी टायमावर आलेले आहेत. लकी ड्रॉ करूयात आणि ज्यांचं नाव येईल त्याला स्काय शॉट. सहा चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 6 मध्ये विजयासाठी 18 धावसंख्येची गरज आहे. 6 बॉल 18 धावा 18 बनवायच्या. 6 बॉल मध्ये बॉलिंग मार्क वरती अंतिम ओव्हर मध्ये प्रथमेश लॉफ करण्याचा प्रयत्न. आता फक्त 5 बॉल 5 मध्ये 18. अशीच मॅच बनली होती जिथे 7 मध्ये 18 होत्या. एक षटकार आला होता. 6 मध्ये 12 राहत असताना सामना जिंकला होता. कदाचित असं वाटलं की त्याच मॅचची पुनरावृत्ती होते की काय, परंतु आता 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 मध्ये 18 धावांची गरज. टॉस झाला. चेंडू नाही थांबणार. सीमा पार. चौकार विजयासाठी. आता 4 मध्ये 14. चार बॉलचा खेळ बाकी आहे. 4 मध्ये 14. महत्वपूर्ण चेंडू आहे. आडवा पाटणा फटका. किमान 2 सदरी कॉल असावा. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. थोडीशी मिस्टेक झाली आहे. सेकंडचा कॉल. स्ट्रायकिंग एंडला वेगानं थ्रो. शक्यता रन आउटची आहे. लाऊड कॉल आहे पंचांकडे. फिंगर गोज अप बाय द अंपायर. फलंदाज बाद. फलंदाज बाद. एक रन या बॉलवरती जिथे 4 मध्ये 14 ची गरज होती. एक सिंगल. आता विजयासाठी 3 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 3 चेंडूंमध्ये 13 धावसंख्येची गरज. तीन बॉल विजयासाठी 13. चांगला चेंडू आहे. बरोबर शॉट ऑफ गुड लेंथ टाकला. कपिल झोमटे जबरदस्त मार्गदर्शन त्यांच्या पाठीमागून करत असताना डॉट बॉल. शेवटचे आता 2 बॉल विजयासाठी. 13. चांगला चेंडू बॅट अँड पॅड मधून निघाला. आणखीन एक डॉट बॉल. आता शेवटचा बॉल फक्त बाकी राहतो. नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम आपण रेडी राहा. धोत्रे संघाचे कर्णधार मॅच मध्ये जाण्याच्या अगोदर आपण आयोजकांशी संपर्क साधायचे. आयोजकांची सूचना. शेवटचा बॉल चांगला टाकलाय. हा देखील चेंडू डॉट बॉल. मॅच इथून जिंकलेली आहे गावदेवी बडवल टीम ना. अभिनंदन टीम बडवल. आडलक टीम खांडस. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 37 धावा ज्याने बनवलेल्या तो प्रथमेश ठरला या सामन्याचा सामनावीर. मॅन ऑफ द मॅच. बॉलिंग